हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. सध्या पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि बघता बघता दुसरा श्रावणी सोमवार देखील आलेला आहे. यंदा 24 ऑगस्ट 2026 या दिवशी दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे. या दिवशी शिवामूठ म्हणून आपल्याला तीळ ही शिवामूठ व्हायची आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की शिवामूठ वाहत असताना आपण काळे तीळ वापरावे की पांढरे तीळ वापरावे. तर आपण जेव्हा शिवामूठ वाहतो तेव्हा शक्यतो पांढरे तीळ आपल्याला वापरायचे आहेत, कारण की काळे तीळ जे आहे तर ते होम हवन पितरांचे कार्य यामध्ये वापरले जातात. त्यासाठी शिवामूठ वाहत असताना आपल्याला पांढरे तीळ व्हायचे आहेत. या दिवशी एकादशी आणि दुसरा श्रावणी सोमवार हा एकत्रित आल्याने या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. त्यासाठी या दिवशी आपल्याला भगवान महादेवांची यथाशक्ती पूजा करायची आहे. पवित्र अशा श्रावण महिन्यामधला सोमवार हा भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय असतो. सोमवारच्या दिवशी महादेवांची आपण जी काही पूजा करतो तर त्याचं दुप्पट फळ आपल्याला प्राप्त होत असतं. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी आपल्याला नेहमीप्रमाणेच पूजा करायची आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. श्रावणामध्ये पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला अधिक महत्त्व आहे, परंतु प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. त्यासाठी या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आपल्याला टाकून त्याने स्नान करायचं आहे. या दिवशी एकादशी तिथी देखील आहे. त्यासाठी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद देखील टाकू शकता. अंघोळ करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे. या दिवशी स्वच्छ पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत. तुम्हाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नसतील तर तुम्ही हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, परंतु या दिवशी काळ्या किंवा निळ्या अशा गडद रंगाचे कपडे परिधान करू नयेत. या दिवशी आपल्याला सर्वप्रथम आपली देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा करत असताना सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा. तुम्ही रोजची देवपूजा करून त्यानंतर भगवान शिवशंकरांची अशी विधिवत पाटावरती पूजा मांडू शकता, किंवा तुम्ही देवघरामध्येच अशी पूजा केली किंवा देवघरामध्ये तामण ठेवून तिथेच तुम्ही जर रोज तुम्ही ज्या ठिकाणी शिवपिंड ठेवता त्याच ठिकाणी तुम्ही देवपूजा केली, भगवान महादेवांच्या शिवपिंडीची पूजा केली तरी सुद्धा चालेल. दिवसभरामध्ये आपण भगवान शिवांची पूजा कधीही करू शकतो. अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री प्रदोष काळापर्यंत तुम्ही कधीही भगवान शिवांची पूजा करू शकता. ज्यांना सकाळी शक्य आहे त्यांनी सकाळी करावी. दिवसभर ही पूजा जी आहे तर ती देवघरामध्ये तशीच राहील आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पुन्हा एकदा भगवान महादेवाच्या शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे. अशा रीतीने तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल. ज्यांना सकाळी वेळ नाही त्यांनी संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये भगवान महादेवांची पूजा केली तरी सुद्धा चालेल. या दिवशी मंदिरामध्ये जाऊन महादेवांची पूजा करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरामध्ये अवश्य जावे. ज्यांना शक्य नाही त्यांनी घरामध्येच महादेवाची शिवपिंडीची पूजा केली तरीही चालेल. ज्यांच्या घरी महादेवांची पिंड नाही तर अशांनी मातीपासून किंवा वाळूपासून महादेवांची पिंड बनवून त्याची देखील पूजा तुम्ही केली तरी देखील चालेल. याला पार्थिव पूजन असं म्हटलं जातं. मातीपासून शिवलिंग बनवून त्याची पूजा करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. शीघ्र फलप्राप्ती आपल्याला प्राप्त होते. त्यासाठी कोणाला शक्य आहे त्यांनी पार्थिव शिवलिंगाची पूजा देखील या दिवशी अवश्य करावी. इच्छापूर्तीसाठी पार्थिव शिवलिंगाची पूजा केली जाते. ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची. रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती पाट किंवा चौरंग मांडायचा. त्यानंतर अक्षदांचं आसन ठेवून सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा. दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू अक्षदा एक फूल वाहून घ्यायचं. त्यानंतर सर्वात आधी गणेश पूजन करून घ्यायचं. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती कोरडी करून घ्यायची. थोड्याशा अक्षदांच्या आसनावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा दुर्वा कापसाची वस्त्रमाळ लाल फूल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला शिवपिंडीची पूजा करायची आहे. तामणामध्ये शिवपिंड ठेवून सर्वात आधी जलाभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला जलाभिषेक करून घ्यायचा आहे. महादेवांच्या पिंडीवरती जलाभिषेक करत असताना पहिल्यांदा पाण्याने पुन्हा तुम्हाला ज्याने शक्य आहे त्याने अभिषेक करायचा आणि सर्वात शेवटी सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना पूजा करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. शिवपिंडीवरती अभिषेक करत असताना दूध दही अशा वस्तू तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून अभिषेक घालू नये. ज्यावेळेस तुम्ही दुधाने अभिषेक घालाल त्यावेळी कच्च्या दुधाचा वापर करावा. तापवलेल्या दुधाचा किंवा पाकेटमधल्या दुधाचा वापर चुकून देखील करू नये.
अभिषेक झाल्यानंतर शिवपिंड कोरडी करून घ्यायची आहे. त्यानंतर तामणामध्ये फुलांचं आसन ठेवून त्यावरती शिवपिंडी ठेवायची आहे. या दिवशी महादेवांना भस्म किंवा चंदन लावून घ्यायचं आहे. पांढरी फुलं अर्पण करायचे, कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायचे. कापसाची वस्त्रमाळ करत असताना बाहेरून विकत आणलेली वस्त्रमाळ अर्पण करू नये, कारण की त्याला हळदी कुंकू लावलेलं असतं. घरामध्ये पांढरी कापसाची वस्त्रमाळ करून आपल्याला ती अर्पण करायची आहे. तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती देखील तुम्ही घालू शकता. या दिवशी भगवान महादेवांना पांढरी फुलं, भस्म, चंदन, त्यानंतर बेलपत्राची पाने, फुले, बेलपत्राचं फळ, शमीची पत्रे अशी तुम्ही जे काही तुमच्याकडे साहित्य उपलब्ध आहे तर ते वाहू शकता. महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला नाही काही शक्य झालं तर तांब्याभरून पाणी वाहिलं तरी देखील भोलेनाथ हे प्रसन्न होतात, कारण की महादेव हे भोळ्या भक्तीने प्रसन्न होत असतात. त्यांच्या मध्ये खूप काही महागड्या वस्तू किंवा खूप काही तामझाम लागत नाही. त्यासाठी तुम्ही खूप साध्या पद्धतीने देखील महादेवांची पूजा मनोभावे करू शकता. त्याचे देखील तुम्हाला शीघ्र फलप्राप्ती होऊ शकते. महादेवांची पूजा त्यांच्या कुटुंबियासोबत केली जाते. त्यासाठी या दिवशी आपल्याला माता पार्वतीची देखील पूजा करून घ्यायची आहे. माता पार्वतीच्या म्हणजेच अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती पहिल्यांदा पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने स्नान घालून घ्यायचं. मूर्ती कोरटी करून घ्यायची. तांदळामध्ये मूर्ती ठेवून हळदी, कुंकू, अक्षदा, लाल फूल, कापसाची वस्त्रमाळ, सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आहेत. अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण शिवामूठ अर्पण करणार आहोत. दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला तीळ ही शिवामूठ अर्पण करायची आहे. पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आपल्याला तीळ वाहत असताना पांढरे तीळ घ्यायचे आहेत. मुठभर तीळ घेऊन आपण ती शिवामूठ जी आहे तर ती उभी धरून शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. शिवामूठ अर्पण करत असताना धान्य जे आहे तर ते ओलं करून वाहिलं जातं. त्यासाठी आपण त्यावरती थोडंसं पाणी व्हायचं आहे आणि हे धान्य जे आहे तर ते शिवपिंडीवरती आपल्याला अर्पण करायचं आहे. शिवामूठ ही 3 वेळा अर्पण केली जाते. शिवामूठ ही शक्यतो विवाहित स्त्रिया अर्पण करतात. लग्न झाल्यानंतर पहिली 5 वर्ष ही शिवामूठ अर्पण केली जाते किंवा तुम्ही संकल्प घेऊन देखील शिवामूठ अर्पण करू शकता. आपल्याकडून मुठभर धान्याचं दान व्हावं हाच यामागचा हेतू आहे. शिवाला प्रिय असलेलं धान्य प्रत्येक सोमवारी वाहिलं जातं. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ ही शिवामूठ आपल्याला व्हायची आहे. 3 वेळा शिवामूठ व्हायची. शिवामूठ वाहत असताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि 3 वेळा शिवामूठ व्हायचे आहे. घरामध्ये शिवामूठ वाहिलं असेल तर दुसऱ्या दिवशी हे धान्य जे आहे तर ते पक्ष्यांना, गाईला किंवा इतर जनावरांस तुम्ही खाऊ घालू शकता किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाच्या बुडक्यामध्ये टाकू शकता, म्हणजे ते काही कीटक खाऊन टाकतील किंवा तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित देखील करू शकता, म्हणजे त्याचा उपयोग होईल आणि माशांना देखील ते खाता येतील आणि आपल्याकडून दान होईल. मंदिरामध्ये जर तुम्ही वाहिलं तरी देखील चालेल. घरात वाहिलेल्या धान्यामध्ये तुम्ही भर घालून ते धान्य जे आहे तर ते दान देखील करू शकता. अशा प्रकारे शिवामुठीची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. यानंतरच्या 3ऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून मूग आपल्याला अर्पण करायचे आहेत. हिरवे मूग जे आहेत तर ते आपल्याला शिवामूठ 3ऱ्या श्रावणी सोमवारी अर्पण करायचे आहे. यानंतर आरती देखील करून घ्यायची. पहिल्यांदा गणपती बाप्पाची आरती, त्यानंतर महादेवाची आरती, त्यानंतर देवीची आरती तुम्ही करू शकता. भगवान महादेवांना कापूर आरती ही खूप प्रिय आहे. त्यासाठी तुम्ही कर्पूर गौरम करुणा अवतारम ही आरती देखील करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला भगवान महादेवांची पूजा करायची आहे. ज्यांना सकाळी शक्य आहे त्यांनी सकाळी करावी, ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी केली तरीसुद्धा चालेल. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.